स्टार्ट करूया आपण. ओके. तर पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. एकदम 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 सोप्या भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि सगळे डाऊट्स मी तुमचे क्लिअर करणार आहे. पायथागोरस फक्त तुम्हाला 8वीतच लागतो असं नाही, 9वी 10वी 11वी 12वी सगळीकडे लागतं आणि तिथे तुमची एक कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो. पायथागोरस चॅप्टर असा आहे, खूप खूप इझी आहे. तुम्ही जर समजून घेतलं ना, एखादा क्वेश्चन तुम्ही 2-3 मिनिटं लावता ना, तो 15 सेकंडमध्ये तुम्ही सोडू शकता. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगेन. पायथागोरस थेरम हा आपण कायम राईट अँगल ट्रँगल मध्ये वापरतो. इथे मी एक राईट अँगल ट्रँगल दाखवलाय बघा. इथे समजा आपण लिहिलं ए बी सी. बी हा आपला 90 डिग्री अँगल आहे. ओके. तर आपण एसी ला आपण हायपोटिनस म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला कर्ण म्हणतो. ओके. एसी हा काय झाला सांगा, 90 डिग्रीच्या समोरची जी बाजू असते त्याला आपण काय म्हणतो, हायपोटिनस म्हणतो किंवा त्याला आपण कर्ण म्हणतो. ओके. तर याच्यामध्ये आपण काय लिहितो, रोटेशन काय वापरत असतो आपण, तर जनरली बी अँगल समोरची बाजू आपण स्मॉल बी ने दाखवत असतो. ओके. सी अँगल समोरची बाजू सी ने दाखवत असतो, म्हणजे स्मॉल सी ने दाखवत असतो आपण. आणि ए समोरची बाजू मी काय दाखवत असतो, स्मॉल ए ने दाखवत असतो. ओके. तर याची काहीतरी लेंथ असणार, याची काहीतरी लेंथ असणार, याची काहीतरी लेंथ असणार. ओके. तर पायथागोरस थेरम प्रमाणे आपण काय करतो सांगा, जर आपण ही लेंथ मोजली आणि त्याचा स्क्वेअर केला, म्हणजे मोजली म्हणजे आपण काय केलं सांगा, ती मोजली म्हणजे बी केलं. बी त्याची समजा लेंथ आहे, तर बीचा स्क्वेअर काढला आपण आणि समजा याचा आणि याचा स्क्वेअर काढला. समजा मी काय काढला सांगा, सीचा स्क्वेअर काढला आणि एचा स्क्वेअर काढला. म्हणजे ए बाजू मोजली म्हणजे ही किती आहे ती मोजली म्हणजे मला ए मिळालाय, इथे मला बी मिळालाय, इथे बी मिळालं, इथे सी मिळालं. तर यांच्यामध्ये रिलेशन काय असतं सांगा, बीचा स्क्वेअर हा कायम इतर दोन बाजूच्या स्क्वेअरच्या बेरीच्या एवढा असतो. म्हणजे हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. ओके. हा सिंपल काय सांगा, पायथागोरस थेरम आहे. हा जर तुम्हाला समजला ना, तर कितीतरी प्रॉब्लेम तुम्ही इझिली काय करू शकता, सोडू शकता. ओके. तर आपल्याला समजा दोन बाजू दिलेल्या आहेत, तिसरी बाजू काढायची, इझिली काढू शकतो. समजा मला काय दिली सांगा, ही बाजू दिली मला 3 दिली, ही मला 4 दिली, तर मी डायरेक्टली सांगणार ही माझी 5 असणार. कारण काय होतं सांगा, 3चा स्क्वेअर म्हणजे आपला काय होतं सांगा, 9 होत आहे. 4चा स्क्वेअर म्हणजे काय होते, 16 होतं. तर दोघांची बेरीज केली तर 25 येतो आणि 25 म्हणजे कशाचा स्क्वेअर असतो, 5चा स्क्वेअर असतो. एवढं हे काय आहे सांगा, सिंपल आहे. आता हे ताबडतोब पटपट कसं सांगायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक काय करावं लागेल सांगा, तर पायथागोरस टिपलेट असतात. टिपलेट म्हणजे का, तर 3, 4, 5 हे एक टिपलेट झालं. हा मोठी जी साईज आहे ती त्याचा कायम काय असतो सांगा, हायपोटिनस असतो. ही आपली काय सांगा, हायपोटिनस आहे. ओके. तर हे टिपलेट आहे म्हणजे काय, तर हे काय करते सांगा, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ह्या इक्वेशन काय करतं, ते सॅटिस्फाय करतं. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, टिपलेट म्हणणार. आता ह्याच्या पुढची टिपलेट काय, तर ह्याला काय करायचं, प्रत्येकाला 2 ने समजा आपण मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळतं सांगा, हे दुसरं टिपलेट माझं तयार झालं. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं समजा ही बाजू 10 आहे, ही बाजू माझी 8 आहे, तरी तुम्हाला डायरेक्टली सांगता येईल, हे वापरायची गरजच नाहीये. जर मला काय माहित असेल तर, टिपलेट माहित असेल तर, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी जे काय आपले वेळ जातो ना, तो आपला वाचणार आहे. त्यामुळे तुम्ही आता काय करणार आहे, आतापासूनच बाहेर करायला चालू करणार. ओके. जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला काय करावं लागणार नाही, वेळ घालवावा लागणार नाही. ओके. तिसरं टिपलेट आपण बघितलं तर 3 ला काय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, 9. 4 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं, 5 ला 3 ला मल्टिप्लाय करायचं. हे आपलं तिसरं टिपलेट झालं. आणि हे पाठ करायचं, नाहीतर तुम्ही हे करत बसणार. काय करत बसणार, याचा स्क्वेअर काढा, याचा स्क्वेअर करा, त्याचा ऍडिशन करा, त्याचं स्क्वेअर रूट काढा. हे करायची आपल्याला गरज नाही. ओके. आता समजा मी तुम्हाला सांगितलं, समजा इथे मी तुम्हाला काय सांगितलं सांगा, हे जे काढतो मी तुम्हाला सांगितलं ही बाजू 12 आहे, ही बाजू आपली 9 आहे, तर ही बी आपल्याला काढता येईल, पटकन सांगता येईल का, सांगता येईल की नाही, हा पटकन आपल्याला सांगता येईल, 13. काय सांगता येईल, 15 बरोबर ना, पटकन आपल्याला सांगता. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे करावं लागतं का माने, जर परीक्षेमध्ये तुम्हाला फास्ट फास्ट करायचं असेल ना, तर टिपलेट तुम्हाला पाठ करावी लागेल. आता मी मागच्या वेळी काही 2-3 दिवसापूर्वी हे पण पाठवलेलं की प्रिमिटिव्ह टिपलेट्स कुठले आहेत. प्रिमिटिव्ह म्हणजे हे काय करायचं, हे फिक्स टिपलेट आहे, हे पाठ करायचे आणि याच्यापासून तुम्ही वेगवेगळे टिपलेट बनवू शकता.
आता मी काय बनवले सांगा, 3, 4, 5 पासून बनवले. मी 5, 12, 13 पासून दुसरं ट्रिपलेट बनवू शकतो. कसं करणार सांगा, त्याला 2 ने मल्टिप्लाय करणार, याला पण 2 ने, प्रत्येकाला 2 ने केलं तर सगळ्यांना 2 ने करायचं. हे तिसरं ट्रिपलेट झालं त्याच्यापासून. ओके, आणि मला ट्रिपलेट पाहिजे, ह्याला मी 3 ने मल्टिप्लाय करणार, याला पण 3 ने मल्टिप्लाय करणार, आणि याला पण 3 ने मल्टिप्लाय. हा माझं ट्रिपलेट झालं. ओके, म्हणजे याच्यापासून तुम्ही अनेक ट्रिपलेट बनवू शकता. त्याच्यासाठी ही तुम्ही काय करायची, पाठ करायची आहे, आणि बाकीची तुम्ही बनवू शकता. ओके, पण एक्झाम मध्ये जर बघितलं तर लिमिटेड जे काय असतात तीच विचारली जातात. त्यामुळे ती जर पाठ केली तर तुम्हाला काय होणार आहे सांगा, पटपट पटपट आन्सर काढता येईल. ते कॅल्क्युलेशन स्क्वेअर करा, स्क्वेअर रूट करा, गरज नाही आहे. क्लिअर? क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ही सगळी काय करणार सांगा, पाठ करणार. अरे कोणाचा आवाज येतोय? हा, ओके. तर जनरली काय करायची, सगळी तुम्ही पाठ करायची. आता समजा मी तुम्हाला सांगितलं, इथे बघा आणि मला पटकन आन्सर द्या. समजा ही जर पाठ असेल तर मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं सांगा, हा अँगल 90 डिग्री आहे. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं हा समजा 11 आहे, ही साईड समजा 61 आहे. तर ही साईड तुम्ही सांगू शकाल का पटकन? इथे बघून सांगा. आता पाठ नाही. अरे कोणाचा माईक चालू आहे? 60. आपल्याला हे करावं लागलं का, ए स्क्वेअर बी स्क्वेअर वगैरे काय करावं लागलं का? नाही. नाही. म्हणजे आपलं टाइम काय होणार आहे सांगा, वाचणार आहे. हा एक त्याचा काय असणार आहे फायदा असेल. जर तुम्ही ट्रिपलेट काय केली, पाठ केली तर तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वी सगळीकडे ती काय करणार आहे, उपयोगी पडणार. अरे कावेरी कोण आहे, जरा म्यूट हो ना. कावेरी, कावेरी म्यूट हो. ओके, हा सर, अरे म्यूट व्हा. ओके, तर हे आपले काय झाले सांगा, पायथागोरस बद्दल थोडक्यात झालं. त्याच्यावर आपण खूप उदाहरणं घेणार आहे आणि परफेक्ट करणार. ओके, तर मी तुम्हाला दुसरा त्रिकोण काय दाखवतो सांगा, ट्रँगल दाखवतो. याला तुम्ही कुठला म्हणणार ते मला सांगणार आहे. 2 मिनिट मला काढायला द्या. आता मी ट्रँगल काढला आणि समजा मी असं काहीतरी दाखवलं, याचा अर्थ काय झाला सांगा, याला कुठला ट्रँगल म्हणणार तुम्ही? समद्विभुज. समद्विभुज, किंवा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतो सांगा, नुसतं समद्विभुज Isosceles. म्हणणार, आयसोस्केलस. पण नुसतं त्याला आयसोस्केलस म्हणणार का? Isosceles right Triangle. राईट अँगल. Isosceles right angle triangle. ओके, मग हा अँगल किती असणार सांगा, हा अँगल किती असणार, पटकन बोला. हा 90 आहे, मग हा किती असणार आणि हा किती असणार? 45. 45 असणार. ओके, आता याच्यामध्ये एक लक्षात काय ठेवायचं बघा, समजा आपल्याला ही जर साईड √2 दिलेली असेल, ही साईड √2 मध्ये आपल्याला हायपोटेनस √2 दिलेला असेल ना, तर कायम लक्षात ठेवायचं बाकीच्या साईड असतात त्या 1 असतात. मी काय म्हणतो, लक्षात आलं? कॅल्क्युलेट करत बसायचंच नाहीये, कारण या दोन्ही साईड काय असणार, इक्वल असणार. तेव्हा काय असतं सांगा, √2 आपल्याला जर हायपोटेनस दिला तर आपण काय करणार सांगा, बाकीच्या साईड 1 1 आहे. हे 1 1 कसं काढलं, तर इथे जो नंबर देतो ना त्याला √3 ने डिवाइड करायचं. आता मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं सांगा, ही साईड आहे ना, ही साईड आहे, ती सांगितली मी तुम्हाला 3 आहे म्हणून सांगितलं. ही साईड किती येणार सांगा, हे फक्त आयसोस्केलस राईट अँगल ट्रँगल मध्ये चालणार. कशी येणार सांगा, काय करायचं, काय करायचं म्हणून सांगितलं मी, काय करायचं, त्याला √2 ने डिवाइड करायचं. सगळ्यांना समजलं? हो. ह्याचा आपण उपयोग करणार आहे, लक्षात घेतो. त्याचा आपण √2 ने काय करायचं, डिवाइड करायचं. ओके, ओके, हे तुम्हाला समजलं. आता मला पटकन सांगाल का कोणतरी, मी समजा तुम्हाला आता हे जर 2 दिलं, ही साईड किती असणार आहे? 1. ही 1 असणार. 2 divided by √2. ही 2 आहे तर ही पण 2 असणार ना, असं काय करता तुम्ही? 2 सर. 2, आणि ही किती असणार सांगा? 2 √2.
√2 नसणार. आपण काय करणार सांगा? 2√2 करणार. ओके, आपण काय करतो? 2√2 करतो. कारण का सांगितलं? मी तुम्हाला काय सांगितलं, इथे जो असतो त्याला डिवायडेड बाय √2 केल्यावर इकडचं निगेटिव्ह साईन. आपल्याला इथे काय करणार? मी त्याला मल्टिप्लाय करणार, उलट करणार. ओके, मी काय म्हणतो ते नाही समजलं तर परत एकदा बघा. हे परफेक्ट करा बघा. तुमचे जे स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत ना, पट 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 सोडत जाते. हे समजा मी 3 दिली, तर ही साईड किती असणार आहे? 3. आणि ही किती असणार आहे सांगा? ही किती असणार आहे? 3√2. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना हो. समजलंय आता? हो. कुणाला काय हो. प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? हो. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? मी समजा ही नाही. 7 सांगितली, तर ही किती असणार? 7. 7. ही किती असणार? 7. ही किती असणार? 7 रूट. 7 रूट. ओके, क्लिअर? क्लिअर आहे सगळ्यांना? हा, आता मी तुम्हाला सांगितलं की समजा π√2 आहे, किती असणार? ही किती असणार? 5. अरे माईक बंद करा, कोणाचा आहे तो? 5. क्लिअर? आता मी तुम्हाला सांगितलं, समजा मी काय सांगितलं सांगा, तिथे आपण ऍक्च्युली पायथागोरसच वापरतो, पण ते फॉर्म्युला वगैरे वापरायची गरज नाही. पटपट पटपट काढत जाऊ आपण. समजा मी तुम्हाला सांगितलं इथे आहे ती समजा √3 आहे, तर ही साईड किती आहे ना? 3. 1. त्याला काय करायचं सांगा? √2 ने हे कोण आहे ते √3 डिवायडेड बाय √2 करणार. इथे जी साईड असतं ना त्याला √3 ने डिवाइड करायचं, तर आपल्याला ही साईड मिळते. नाही समजलं तुम्हाला बहुतेक, चुकताय तुम्ही. हे जर परफेक्ट केलं ना, बऱ्यापैकी तुमचं काय होणार सांगा? फास्ट होणार आहे आन्सर. इथे जो नंबर असतो ना त्याला इकडची साईडची लेंथ काढण्यासाठी इकडच्या साईडला √2 ने डिवाइड करायचं. नाही समजलं? मी सांगितलं समजा तुम्हाला इथे 4 आहे, तर ही साईड कशी मिळणार मला? 4 divided by √2. क्लिअर समजलं? समजलं? हो, समजलं सगळ्यांना सर. समजलं? हो सर. ही इझी मेथड आहे. फाइंड आउट करायची काय सांगा? इझी मेथड आहे. पायथागोरस थेरम न वापरता आपण डायरेक्ट सांग. आता मी काय करतो सांगा? त्याला अनेक ट्रँगल जोडतो. सेम. तर आपला काय तयार झाला आता सांगा? चौकोन. स्क्वेअर तयार झाला. त्यामुळे स्क्वेअरवर तुम्हाला सांगितलं की स्क्वेअरची बाजू 10 आहे म्हणून सांगितली, तर त्याची कर्ण किंवा डायगोनल सांगू शकाल तुम्ही? 10 divided by √2. 10 डिवायडेड बाय √2 नाही येणार. काय ना सांगा इथे? 10 multiply 10 मल्टिप्लाय बाय √2. हे तुम्हाला क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात, पण हे जर कन्सेप्ट तुमचा परफेक्ट असेल ना तर तुम्ही पटपट काढू शकाल. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सांगू शकाल. कारण मी दोन ट्रँगल एकत्र केले बघ, आणि त्याची साईड म्हणजे काय झाली सांगा? ट्रँगलची एक बाजू झाली. ओके, जर मला ट्रँगल हे स्क्वेअरची जर साईड दिलेली असेल तर डेफिनेटली मी काय काढू शकतो सांगा? त्याचं डायगोनल काढू शकतो. क्लिअर समजलं तुम्हाला? केव्हा केव्हा काय केलं तर सांगा? तुम्हाला डायगोनल दिली जाते. डायगोनल समजा दिली तुम्हाला 20√2 दिलेली आहे, आणि त्याचं स्क्वेअरचं काय विचारलं सांगा? पेरिमीटर विचारले. तर 20√2 म्हणजे काय झालं सांगा? ही बाजू झाली. हा आपला ट्रँगल आहे, त्यामुळे त्याची बाजू किती येणार सांगा? 20. 20. आणि त्याची पेरिमीटर किती येणार सांगा? 20 into 4 equals to 80. किंवा त्याची 80. एरिया विचारली तर आपण डायरेक्टली एरिया पण सांगू शकतो. हे क्लिअर समजलं सगळ्यांना? क्लिअर? हा, म्हणजे जर 40चा जर ट्रँगल तुम्हाला समजला ना तर तुम्ही स्क्वेअरचे पण आन्सर पटपट सांगू शकता. ओके, हे झालं 40चा. आणि एक मी तुम्हाला ट्रँगल देणार आहे. हे आपलं, हा बोल. एरिया कसा काढणार? एरिया कसा काढता स्क्वेअरचा मला सांगा? साईडचा स्क्वेअर, साईड इंटू साईड. 4 into 7.
ओके 20 to 20 काय येणार सांगा 400. ओके हे सिंपल आहे क्वेश्चन बघा. हे काढायचं सांगा. हे 20 आहे हे 16 आहे. जर मला टिपलेट माहित असेल तर मी डायरेक्टली सांगणार 12 म्हणून सांगणार. ओके आता हा क्वेश्चन बघा हा थोडासा तुम्हाला वेगळा वाटतो पण मी काय करणार सांगा इकडनं एक परपेंडिक्युलर टाकणार. ओके त्यामुळे काय झाली सांगा इथून इथपर्यंत लेन किती आली सांगा किती आली? 20. 20. आता मला काय माहित आहे सांग मला काय माहित आहे सांगा ही लेन माहित आहे हो. हा? हो. त्यामुळे ही लेन काढू शकतो की नाही मी आणि ते हो. परपेंडिक्युलर होतं. हो. कुठला काय थेरम वापरणं पायथागोरस थेरम वापरणं. पायथागोरस. त्यामुळे जर तुम्ही ही लेन काढू शकला मग मला टिपलेट माहित असेल तर मी काढू शकतो माहित असेल की नाही नाहीतर तुम्हाला 17चा स्क्वेअर करायला पाहिजे त्याच्यातनं 15चा स्क्वेअर मायनस करायला पाहिजे बरोबर आहे ना. पण ते करण्यापेक्षा मी काय करू शकतो जर टिपलेट तुम्ही पाठ केली तर काढू. त्याचं तुम्हाला पेरीमीटर विचारली पेरीमीटर पण तुम्ही काढू शकाल की नाही. हो. ओके समजलंय तुम्हाला हो. समजलं हो. ओके तर हे सगळे दिलेले आहेत ते ट्रँगल मी याचे दिलेले आहेत 40 चे पटपट सांगू शकाल का मला x ची व्हॅल्यू हो. सांगा. हा आपला 90 5 डिग्री आहे root 5 रूट याची व्हॅल्यू काय येणार सांगा 2 root 2. 2 root 2. आणि याची आन्सर काय येणार सांगा 11 root 2. 11 रूट 2 हा 90 डिग्री आहे. x ची व्हॅल्यू काय येणार सांगा 11 11 येणार आणि y ची व्हॅल्यू काय येणार 11 root 2. क्लिअर समजलं हो सर. क्लिअर समजलं हो सर. आता तोंडी Yes, सांगू हो, sir. शकाल अशा प्रकारचे आन्सर तोंडी सांगू शकाल ना आता हो. ओके लक्षात राहणार. ओके दुसरा आपण काय बघतो सांगा ट्रँगल बघतोय तो 30-60 चा ट्रँगल बघतो. ओके आपण परफेक्ट लक्षात ठेवायचा कितीतरी प्रॉब्लेम तुम्ही याच्यापासून सोडू शकता. ओके समजा माझा हा ट्रँगल आहे राईट अँगल ट्रँगल हा अँगल 30 आहे तर हा अँगल किती असणार सांगा 60. याच्यामध्ये कसं असतं सांगा ही साईड जर 2 असेल हायपोटेनस 2 असेल तर 30 अँगलच्या समोरची बाजू कायम 1 असते. ओके आणि 60 अँगलची समोरची बाजू काय करायचं इथे जो नंबर आहे त्याला मल्टिप्लाय बाय √3 करायचं. इथे जो नंबर आहे त्याला काय करायचं सांगा मल्टिप्लाय बाय √3 करायचं म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल. ओके पाहिजे तर हा पण काढून घ्या. लक्षात आलं तुमच्या इथे काय असतं सांगा 30 अँगलच्या समोरची बाजू ही हायपोटेनसच्या हाफ असते आणि इकडची बाजू आपल्याला कशी मिळते सांगा इकडे जी आन्सर आहे त्याला मल्टिप्लाय बाय √3 करायचं. क्लिअर क्लिअर ओके आता मी तुम्हाला सांगितलं ही बाजू 4 आहे म्हणून सांगितली काय करणार ए बी किती असणार 2 असणार. ही किती असणार बीसी किती असणार √3 किती असणार 2√3. क्लिअर समजलं 2√3. समजलं सगळ्यांना. हो. आता समजा मला ही दिली π√3 दिली तर मला एसी किती असणार सांगू शकाल तुम्ही 10 क्लिअर 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 सगळ्यांना आहे. हो सर. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये समजा मला ही 4 दिली तर ही किती असणार 8. 8. आणि हे किती असणार 4√3. ओके सगळ्यांना समजते हो. म्हणजे हे दोन्ही ट्रँगल तुम्ही लक्षात ठेवायचं 40 45 90 आणि 30 60 90 लक्षात ठेवायचं. तुम्हाला हे 11वी 12वी सगळीकडे लागणार आहे पण तिथे मुलं विसरलेली असतात. हो ओके तुम्ही हे काय करायचे लक्षात ठेवायचं. ओके आता याची आन्सर मला सांगा x ची व्हॅल्यू किती आहे ना
दिसते सगळ्यांना काय मोठं करून? याची x ची व्हॅल्यू किती येणार सांगा? 3√3 येणार. याच्यामध्ये मला काय दिलंय? 30 ची व्हॅल्यू दिलेली आहे. x ची व्हॅल्यू किती असणार? 8 8√3 असणार. आणि y ची व्हॅल्यू किती असणार? y ची व्हॅल्यू 16 म्हणजे तुम्हाला दोन्ही ट्रँगल समजले बऱ्यापैकी. समजले? कोणाला डाऊट आहे? नाही सर. इथे पण मिक्स दिलेले आहेत, पण घेऊया का नको घेऊया? बघा, पुढचं घेऊया का हे घेऊया आपण परत? याचे जमतील तुम्हाला? हा, जमतील ना आता हे? हे घेऊया नको ना? हे? नको सर. ओके. म्हणजे तुम्हाला 30, 60, 30, 90, 60, 45, 45, 90 हे ट्रँगल काय झाले सांगा? परफेक्ट समजलेले आहेत. ओके. तर मी पुढे घेतो बघा. फक्त एक रिक्वेस्ट आहे की काय करायचं सांगा? सगळ्यांनी टिपलेट पाठ करायची आहे. ओके. तर तुमचे काय होणार सांगा? प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होणार आहे. तेव्हा काय होतं सांगा? प्रॉब्लेम काय दिले जातात सांगा? समजा आपली ही वॉल आहे, भिंत आहे. ओके. आणि भिंतीला टेकून आपण काय ठेवलंय सांगा? एक सीडी ठेवलेली आहे. आणि सीडी काय होते सांगा? ही सीडीची लांबी आहे ना, ती समजा आपण दिलेली आपल्याला 10 दिलेली आहे, 10 मीटर. ओके. आणि हे अंतर आपण मोजलं तर आपलं 6 आलं. हे अंतर 6 आलं. तर ह्याचं दुसरं टोक कुठे असणार हे काढायचं आहे आपल्याला. काढू शकू आपण? किती असणार? 8 असणार आहे. म्हणजे असे प्रॉब्लेम तुम्हाला काय केले जातात? विचारले जाऊ शकतात. ओके. पण आपल्या डोक्यात पटकन लक्षात येतं, इथे आपण पायथागोरस वापरू शकतो. ओके. हे सिंपल प्रॉब्लेम असतात बघा. असे प्रॉब्लेम तुम्हाला काय केले जातात? विचारले जाऊ शकतात. किंवा समजा आपण काय करतोय? एखादा पतंग उडवतोय. ओके. पतंगाची आपण दोरी समजा अशी आहे, तो हवेमध्ये कुठेतरी इथे आहे पतंग आपला. ओके. आणि आपल्याला दोरीची लांबी माहित आहे आणि डिस्टन्स माहित आहे. मग तो किती हाईट वर आहे ते आपल्याला काढायचं आहे. परत आपण काय वापरणार सांगा? पायथागोरस थेरम. ओके. ओके. सगळ्यांना समजलंय? ओके. दुसरं आपण काय करतोय सांगा? तुम्हाला रॉम्बस म्हणजे काय माहित आहे का? नाही. समभुज चौकोन माहित आहे? समभुज म्हणजे सगळ्या बाजू काय असतात सांगा? समान असतात. ओके. आता बोलू नका. ओके. सगळ्या बाजू काय असतात सांगा? समान असतात. ओके. हा आपला संघ काय आला सांगा? रॉम्बस. याला आपण काय म्हणतो? रॉम्बस म्हणतो किंवा काय म्हणतो? समभुज चौकोन म्हणतो. क्लिअर? हे जे आहेत ना त्याची डायगोनल्स आहेत. डायगोनल्स म्हणजे कर्ण आहे. हे काय सांगा? हे त्याचे कर्ण आहे. ओके. हे त्याचे दोन काय सांगा? कर्ण आहे. इथे काय असतं सांगा? तर इथे जो अँगल होतो ना तो 90 डिग्री होतो. इथे जो अँगल होतो तो काय होतो सांगा? प्रत्येक ठिकाणी काय होतो? 90 डिग्री. अरे कोणाचा माईक चालू आहे? माईक कोणाचा चालू आहे? ओके. इथे जो अँगल होतो तो 90 डिग्री होतो. ओके. समजा मला काय दिलंय सांगा? डी समजा ही आहे. मला काय दिली सांगा? डायगोनलची लेंथ दिलेली आहे. मला समजा दिलेली आहे AC इक्वल टू समजा 16 दिला आणि BD इज इक्वल टू समजा 12 दिला. आणि आपल्याला काय सांगितली? ह्या ABCD जो रॉम्बस आहे ना त्याची पेरिमीटर काढा म्हणून सांगितलं. तर त्याची प्रॉपर्टी आपल्याला लक्षात असायला पाहिजे. काय असते सांगा? जेव्हा आपण ही डायगोनल्स काढतो ना त्या डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात म्हणजे कोणाला माहित आहे का? बायसेक्ट करणं म्हणजे ही जेवढी लेंथ आहे तेवढी ही असणार. आपण छेदन. ओके. म्हणजे AE ची लेंथ जेवढी आहे तेवढी EC ची असणार. ओके. इथे आपण 2 काढलेला.
नंतर काय असणार सांगा, डी ची जेवढी लेंथ आहे तेवढीच काय असणार सांगा, ही बी ची असणार. ओके, ह्याला आपण काय म्हणतो सांगा, अरे कोण आहे वरद, हा वरद कोण आहे हा? ओके, तर ह्याला आपण काय म्हणतो सांगा, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. बायसेक्टर म्हणजे काय करतो, इक्वल डिव्हिजन करतो ते, म्हणजे इक्वल मध्ये विभागते. आता मला सांगा, एसी मी 16 दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही मला ही एई किती असेल सांगू शकाल? 16. एई किती असणार? 8. 8. 8. आणि 8. बी किती असणार? 8. बी किती असणार? 6. हा आपला ट्रँगल कुठला झाला सांगा, हा आपला ट्रँगल कुठला आला, हा आपला ट्रँगल कुठला आला? राईट अँगल ट्रँगल. राईट अँगल ट्रँगल. त्यामुळे मला माहित आहे ही माझी 8 आहे, ही 6. ए बी सांगू 10. शकू मी? 10. ए बी सांगू 10 असणार आहे. आता त्याची आपण पेरिमीटर सांगू शकतो, पेरिमीटर सांगू शकतो 40. किती असणार? 40 असणार. इझी आहे प्रॉब्लेम, इझी होता प्रॉब्लेम. 40. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, काय लक्षात घ्यायचं सांगा, रॉम्बस मध्ये एकूण 4 ट्रायंगल्स बनतात आणि ते सगळे राईट अँगल असतात. ओके, रॉम्बस मध्ये काय असतात सांगा, 4 ट्रायंगल बनतात आणि ते सगळे काय असतात सांगा, राईट अँगल असतात. मी तुम्हाला सांगितलं समजा, ओके, मी तुम्हाला काय सांगितलं सांगा, की याची जी पेरिमीटर आहे ना, याची जी पेरिमीटर आहे, ओके, ही समजा मी तुम्हाला सांगितली 20 आहे म्हणून सांगितलं. ओके, आणि एक जी डायगोनल आहे, उदाहरणार्थ बीडी समजा, बीडी मी तुम्हाला सांगितली 8 आहे म्हणून सांगितलं. तर एसी किती असेल ते तुम्ही सांगू शका? माझं क्वेश्चन लक्षात आलं का? हा, तो 8 आणि 6 इथे AB 10 कसं आलं ते परत सांगा ना. परत पायथागोरस थेरम वापरायचा. 8, 6 आणि 10 काय सांगा, टिपलेट आहे. ओके, जर मी 8 चा स्क्वेअर केला तर 64 येतो, 6 चा स्क्वेअर केला तर किती येतो? 36 येतं, आणि ह्याची बेरीज केली तर 100 येतं. 100 ला कशाचा स्क्वेअर आहे? 10 चा स्क्वेअर. 10. हे तुम्ही जर टिपलेट पार्ट केलं ना तर पास होणार आहे, नाहीतरी सगळं करत बसावं लागणार. 6. ओके, आता इथे बघा 20 सांगितली, 20 डिवायडेड बाय मी काय करणार, काय किती झाले? 4. सॉरी 4 नाही, 4 करणार, सॉरी हा, किती करणार सांगा? 4 करणार. म्हणजे आपल्याला किती मिळाले सांगा? 5. 5. म्हणजे ही त्याची साईड झाली, ही त्याची साईड झाली, बरोबर आहे? 5. ही त्याची साईड. 5. ओके, ही त्याची काय झाली सांगा? साईड झाली. साईड. आणि आपल्याला एक डायगोनल दिलेले आहे, 8 दिलेले आहे, म्हणजे काय होणार सांगा? हे 3 होणार, हे 3 होणार. आपल्याला हे काढायचं आहे. हे किती होणार सांगा मग? हे जर 3 असेल, हे 5 असेल, तर डेफिनेटली हे किती असणार आहे? 4. असणार आहे, कारण आपण मगाशी बघितलं 3, 4, 5 हे काय सांगा, टिपलेट आहे. ट्रिपलेट. 2 कडे समजा 4 आणि 5 आहे, तर तिसरं एक 2 कडे 3 आणि 5 आहे, तर डेफिनेटली काय असणार सांगा तिसरं? 4. 4. तुम्हाला क्लिअर समजलं? हो सर. ओके, केव्हा काय दिलं जातं सांगा? एरिया ऑफ रॉम्बस दिलं जातं. एरिया ऑफ रॉम्बस कशी काढतात? तर डायगोनलचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि हाफ करायचं. ओके, मी काय म्हणतो लक्षात आलं तुमच्या? ओके. हॅलो, आपण काय करतो सांगा? डायगोनल हाफ करायचं आणि काय करायचं? हा, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे आपल्याला, म्हणजे जर आपल्याला एरिया दिलेली असेल तर आपण अशा प्रकारे काढू शकतो. क्लिअर? हा, कुणाला काय याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार? रॉम्बस मध्ये काय प्रॉब्लेम येणार का? नाही. नो सर. सगळ्यांना समजलं रॉम्बस? येस सर. ओके, नो सर. रॉम्बसवर काही माझ्याकडे प्रॉब्लेम पण आहेत, ते पण आपण घेऊया. पण त्याच्या अगोदर आपण आणि काय बघूया सांगा? पॅरलोग्राम मध्ये बघूया. पॅरलोग्राम म्हणजे काय माहित आहे का? येस. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, काय म्हणतात, कोणाला माहित आहे? काय म्हणतात त्याला? समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. हा, इथे आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता बघूया. त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता काय आपल्या प्रॉपर्टी असतात? तर समांतरभुज चौकोन किंवा पॅरलोग्राम मध्ये काय असतं सांगा?
ऑपोजिट साइड्सचा पॅरलर इक्वल ऑपोजिट इक्वल पण असतात आणि पॅरलर पण असतात. ओके, त्यामुळे ही 60 असेल तर ही पण किती असणार सांगा? 60 60 आता ही 25 म्हणजे ही पण किती असणार? 25 25. ओके, आता जेव्हा आपल्याला काय काढायचं असतं सांगा, की त्याचं एरिया काढायची असते. पॅराग्राफची एरिया कशी काढतात कोणाला माहित आहे? कोणाला माहित आहे का? नाही. नाही. तर त्याची आपण एरिया कशी काढतो सांगा? माहितीये Base into- सर. काय सांग? माहितीये सर. सांगते. हा, सांग. हा, पॅराग्राफची एरिया कशी काढतात? हा आपण सर काय 2 करतो मिनिट. सांग? काय करतो सांगा? कोणाला माहित आहे? लांबी गुणिले सर रुंदी. बेस इंटू हाईट. बेस इंटू आहे, लांबी इंटू आहे, रुंदी नव्हे. बेस इंटू आहे. बेस म्हणजे हा बेस आहे. बेस म्हणजे हा आपला बेस आहे. ओके, आपली हाईट आपली ही आहे, पण आपल्याकडे हाईट आहे का? नाही. नाहीये. पण आपण काढू शकतो का? हो. कशी येस काढणार? येस सर. कशी काढणार? हो. थेरम थेरम वापर. म्हणजे आपण काय करणार सांगा? 25 चा स्क्वेअर करणार. बरोबर आहे. 25 चा स्क्वेअर किती असतो? 625 इक्वल टू 7 चा स्क्वेअर करणार. किती असणार? 49 आणि दुसऱ्याचा स्क्वेअर आपल्याला माहित नाही. 49 PM चा स्क्वेअर आपल्याला माहित नाहीये. हे तुम्हाला सगळं जर टिपलेट पार्ट नसेल तर करावं लागतं. आता मी काय करणार सांगा? हे 625 40 न वजा 625 मधनं 49 वजा करणार. किती मिळतं मला? 484 किती? 576 मिळतं? किती मिळतं? हा, 576 576 हा कशाचा स्क्वेअर आहे माहिती आहे तुम्हाला? 24 चा. हे आपल्याला किती मिळणार? 24 मिळणार. 24 आपल्याला हे माहित आहे, बेस माहित आहे, हाईट आपल्याला मिळाली. आता कठीण आहे का प्रॉब्लेम? नाही. समजलं काय? ते एकदम इझी होता. फक्त आपण काय केलं सांगा, इथे पायथागोरस थेरम वापरला. पण हे तुम्हाला पाठ करावं लागेल. काय सांगा करावं लागेल? 7, 24 आणि 25 हे टिपलेट आहे. ओके, मग एवढं करायची मला गरज पडली असते का? हे सगळं हे सगळं करायची गरज पडली असते का? तुम्ही नाही दिला. करायची. ओके, त्यामुळे काय होणार सांगा? हे डायरेक्टली तुम्ही सांगणार आहे 25, 24 आणि डायरेक्टली B इंटू H करणार. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट टिपलेट पाठ करायला पाहिजे. क्लिअर? हा इझी होता प्रॉब्लेम. हो सर. हा बहुतेक तुमच्या स्कॉलरशिपला कुठेतरी आलेला. काय आलं? कुणाला समजलं नाही? हॅलो. ओके, चला दुसरा समजा एक प्रॉब्लेम दिलाय की याचे आन्सर पटकन तुम्ही सांगू शकाल का मला? हो. सांगा. एक ट्रँग्युलर प्लॉट आहे आणि त्याच्या साइड्स दिलेल्या आहेत, तर त्याची एरिया किती असणार? सर, ट्रायंग्युलर प्लॉट म्हणजे काय? ट्रँग्युलर म्हणजे त्रिकोणी आकाराचा. सर ट्रायंग्युलर प्लॉट म्हणजे काय? त्रिकोणी प्लॉट. ओके, जनरली एक लक्षात घ्या, आपल्याला इथे कुठल्या कुठल्या व्हॅल्यू दिसतात बघा. कुठल्या दिसतात? एक तर 5 दिसतंय, एक तर 3 दिसतंय आणि 4 दिसतंय. आणि त्याच्या पुढे काय इंटू 10 केलेलं आहे. त्यामुळे हे टिपलेट असणार. टिपलेट असणार की नाही? हो सर. त्यामुळे आपण काय लिहू शकतो? ही साईड किती असणार सांगा? ही साईड किती असणार त्याची? 5 पैकी काय? 50. ही कुठली असू दे, ही 30 ही 40. त्यामुळे आपण काय करू शकतो? डायरेक्टली आन्सर काढू शकतो. आपल्या लक्षात काय यायला पाहिजे होतं सांगा? हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, त्यामुळे काय होणार सांगा? एरिया किती येणार त्याची? 600. फक्त इथे बघितल्यावर तुमच्या लक्षात यायला 600 पाहिजे स्क्वेअर युनिट. हा, हे इथे बघितल्यावर तुमच्या लक्षात यायला पाहिजे
की बाबा राईट अँगल ट्रँगल आहे आणि राईट अँगल ट्रँगल मध्ये हायपोटेन्यूज बघायचा नाही, बाकीचे 2 घ्यायचे आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचे. क्लिअर क्लिअर. येस सर. Yes. अनेक तुम्हाला सांगतोय बघा, अनेक सांगतो, इथेच क्लिअर करूया आपण ते. समजा मी काय केलं सांगा, हे जो मिड पॉईंट इकडनं याचा मिड पॉईंट घेतला समजा, हे पॉईंट काय केले जोडले. माईक कोणाचं चालू आहे बंद करा. हा जोडला, ओके, आम्ही जोडला. तर काय होणार सांगा, हे डिस्टन्स आहे तेवढेच हे डिस्टन्स असणार आहे, बरोबर आहे, कारण हा मिड पॉईंट आहे. क्लिअर क्लिअर. हो सर. हा? येस सर. जर Yes, sir. समजा आपण काय केलं सांगा, मी काय केलं सांगा, हे रेडियस धरून जर सर्कल काढलं ना, एवढं रेडियस धरून, तर ते काय होणार सांगा, या पॉइंट मधनं जाणार, या पॉइंट मधनं जाणार, आणि काय होणार सांगा, ते या पॉइंट मधनं पण जाणार, तिसऱ्या पॉइंट मधनं पण ते काय होणार सांगा, जाणार. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो सांगा, सर्कम सर्कस म्हणतो. माझं बरोबर येणार नाही, जसं आपलं सर्कल येणार, त्याला आपण काय म्हणतो, सर्कम सर्कल म्हणतो. आणि त्याची रेडियस कसं काढलं जातं, हायपोटेनसचा हाफ करायचा. ओके, हायपोटेनसचा हाफ करायचा. मी काय म्हणतो लक्षात आलं का सगळ्यांच्या? हो सर. येस सर. नाही तर परत सांगू का? येस परत सर. सांगू का? समजले. समजलं. ओके, मग तसा जर तुम्हाला प्रॉब्लेम विचारला तर तुम्हाला काय करता यायला पाहिजे, ते सांगता यायला पाहिजे. हो. 2 मिनिट हा. ओके, हे समजलं सगळ्यांना समजलं? हो सर. ओके. असा एखादा प्रॉब्लेम तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. आता इथे बघा, हा प्रॉब्लेम कोणाला समजतो काय बघा. आपल्याला QR काढायला सांगितलेलं आहे, जमू शकेल का आपल्याला? QR काढता येईल का? आणि 2 अँगल दिलेले आहेत. मला सांगा, हा अँगल किती असणार, हा किती असणार अँगल? 50 असणार. 50. हा किती असणार? 40. मग हा किती असणार? हा किती असणार? 90. मग आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. कुठला येणार आन्सर? 16, 12 दिलेला आहे. हायपोटेनस किती मिळणार? 20. हे काढायला मला किती सेकंड लागले असते? जर टिपलेट माहित असतं तर किती सेकंड? 15 सेकंड मध्ये मी काढू शकतो का नाही? मी काढू शकतो म्हणजे तुम्ही काढू शकता. ओके, तर मला टिपलेट माहित असायला पाहिजे. ओके, पायथागोरस थेरम एकदम सोपा आहे. ओके, समजून घेतला आणि टिपलेट जर पाठ असेल ना, पटपट सोडवता येतात आपल्याला क्वेश्चन. ओके, समजा अनेक मी तुम्हाला सांगतो बघा, केव्हा काय दिलं जातं सांगा. इथे आपल्याला समजा राईट परपेंडिक्युलर टाकला जातो. ओके, इथे आपल्याला परपेंडिक्युलर टाकला जातो आणि आपल्याला काय विचारलं जातं, ह्याची लेंथ विचारली जाते. हा मिड पॉईंट नाही, हा मिड पॉईंट नाही आहे. ओके, तर इथे आपल्याला काय केला जातो सांगा, इथे परपेंडिक्युलर टाकला जातो आणि याची लेंथ विचारली जाते. मग याची लेंथ कशी काढायची? तर आपण काय करणार सांगा, BD ची लेंथ काढायची असेल तर AB इंटू BC करायचं, डिवायडेड बाय AC. ओके, केव्हा काय विचारलं जातं, AD ची लेंथ विचारली जाते. नाही तर तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप करावं लागतं. खूप काय करावं लागतं सांगा, कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. त्याच्यापेक्षा काय करायचं सांगा, समजा मी तुम्हाला काय सांगितले सांगा, AB दिलंय मी तुम्हाला, AB मी तुम्हाला 3 दिलाय. ओके, AB इज इक्वल टू 3 दिलाय. नंतर समजा BC इज इक्वल टू 4 दिलाय. तर तुम्ही BD ची लेंथ सांगू शकाल मला? सर AC 5 नाही, BD सांगतो मी, हे BD 7. याची लेंथ मी काय करणार सांगा, AB इंटू BC करणार, AB इंटू BC करणार आणि डिवायडेड बाय काय करणार त्याला 5. AC म्हणजे किती मिळणार मला? AC किती मिळणार? 5 मिळणार. ओके, त्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळणार सांगा, 12.5 is equals to 5.4. 2.4.
मी काय म्हणतो बहुतेक नाही समजलं तुम्हाला. काय समजलंय? नाही. हा? मग नाही. समजलं बहुतेक. इथे परत बघा. इथे परत बघा. केव्हा केव्हा काय केलं होतं सांगा. केव्हा केव्हा काय केलं होतं. हा समजा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, हे कोणाचा माईक चालू आहे. हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. इकडनं मी एक परपेंडिक्युलर टाकला. मिड पॉईंट नव्हे, हा मिड पॉईंट नव्हे. हा समजा आपला डी आहे. हे आपलं काय सांगा, ए बी सी. आणि बीडी ची लेंथ आपल्याला काढायची आहे. बीडी ची लेंथ आपल्याला काढायची आहे. तर मी काय करणार सांगा, ए बी इंटू बी सी करा. ए बी इंटू BC. आणि डिवायडेड बाय मी काय करणार सांगा, AC. AC. ओके. हे आपण पायथागोरस थेरम वापरून सुद्धा काढू शकतो, पण ते लेंदी मेथड होते. ओके, त्यामुळे ती मेथड बनवून आपण वेळ घालवण्यापेक्षा मी काय वापरा, हे तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. आता समजलं सगळ्यांना? हो. समजलं? सर. हा, म्हणजे जर मला बीडी काढायची असेल, मी काय करू शकलो असतं सांगा. बीडी काढण्यासाठी एक काय केलं असतं सांगा, पहिल्यांदा एसी काढलं असतं, नंतर एक्स हे मांडलं असतं, नंतर त्याच्यातनं हे वजा केलं असतं. खूप काय काय करावं लागतं आपल्याला, वेळ जातो आपला. मी तर म्हणेन तुम्हाला पाहिजे तर ते पण मी शिकवेन, पण मला वाटतं हे तुम्ही लक्षात ठेवलं ना, तुमचं काम पटकन होऊन जाईल. जर मला बीडी काढायची असेल तर ए बी इंटू बी सी डिवायडेड बाय काय करायचं, एसी करायचं. क्लिअर? समजलं? येस. Yes, sir. दुसरा एक प्रॉब्लेम बघा. इथे मी तुम्हाला सांगितलं की हे जो आहे ना, पी क्यू आर एस हा स्क्वेअर आहे. पी क्यू आर एस हा काय आहे सांगा, स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे. आणि त्याचे मिड पॉईंट जोडलेले आहेत बघा. हे सगळे त्याचे मिड पॉईंट आहेत. ते मिड पॉईंट जोडल्यावर आणि एक स्क्वेअर होतो तयार. ओके, आणि ऑल साइड सारख्या आहेत का त्या सगळ्या? ऑल साइड इक्वल. ऑल साइड इक्वल असणार ना. स्क्वेअर असेल तर इक्वल असणारच ना, बरोबर ना. आणि मी तुम्हाला सांगितलं ए बी सी चं एरिया 36 आहे म्हणून सांगितलं. ओके, एबीसी ची एरिया किती सांगितली, 36 सांगितली. तर मला पीक्यूआरएस ची एरिया काढता येईल का? हो. कशी काढता येईल? जर पायथागोरस थेरम तुम्हाला परफेक्ट समजला, स्क्वेअर परफेक्ट समजला मी सांगितलेला मगाशी, तर इथे तुम्हाला काढता यायला पाहिजे. मी काय करणार सांगा, हे जोडणार. आता मला सांगा इथे अँगल किती असणार, हा अँगल किती असणार? 90 असणार. 90 डिग्री. आणि हा अँगल किती असणार? हा अँगल किती असणार? 40 किंवा 60. 45 असणार. किती असणार? 45 असणार. हा पण किती असणार सांगा? 45. आता 45. याची एरिया 36 आहे, म्हणजे ही साईड किती असणार? 36. साईड किती असणार? 36 नाही 4. 6 असणार. ओके, आता ही 6 आहे, ही पण 6 असणार. त्याच्यावरनं एसी किती असणार ते सांगू शकतो मी? हो. किती? 6√2 असणार. 6√2 सर. 45 म्हणजे 6√2. हा 2 मिनिट. ही जर 6√2 आहे तर ही किती असणार? 3√2. अरे 3 कशी असणार बाबा? AC = QR असणार. तेवढीच असणार. 6√2. म्हणजे आपल्याला त्याची बाजू मिळाली. त्याची बाजू दोन्ही मिळाली. इक्वल असणार आहेत. ओके, मग आता त्याची एरिया काढू शकतो की नाही आपण? हो. त्याची बाजू मिळाली. मी काय करणार? 6√2 करणार. 6√2. 36 इंटू √2 म्हणजे काय होणार सांगा? 2 होणार. 2 होणार सांगा? 2 होणार.
72. समजलं आहे? हो हो सर. सर. हा मला काय दिलं हो समज? सर. आतली एरिया हो दिलेली, सर. हो सर. त्याच्यावरनं मी थोडंसं काय केलं, एक लाईन मारली इथे आणि त्याच्यावरनं मला आन्सर मिळालं. हे सुद्धा तुम्हाला 30 सेकंड मध्ये करू शकता. ओके, जर मला 45 वगैरे माहित असेल डेफिनेटली आन्सर तुम्ही काय करू शकता, काढू शकता. क्लिअर समजलं सगळ्यांना? हो सर. मजा येते? मजा येते? हो सर. हो सर. ओके सर पुन्हा सांगा. ओके, परत सांगू? ओके, इथे बघा, हे 6 कसं आलं ते समजलं? 6 कसं आलं ते समजलं? नाही. नाही. नाही सर. नाही समजलं. मग तुम्हाला नाही. एरिया ऑफ स्क्वेअर माहित नाही का? 36 एरिया साइड दिली, स्क्वेअर. साइड स्क्वेअर. साईड स्क्वेअर असते ना, साईडचा स्क्वेअर. मग 6 तिची काय येणार? ही 6 येणार ना, वर्गमूळ. हो ना. हा 6 येणार, हे 6 येणार, हे 6 येणार. ओके, हा ओके सर, आता मी काढा. काय करतो, हे मी जोडलं. ओके, तर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळाला ना, राईट अँगल आयसोसेरस ट्रायंगल मिळाला आणि हा त्याचा हायपोटेनस आहे. हायपोटेनस जर मगाशी बघितला आपण कसा काढतात तो, त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं? काय करायचं? मल्टिप्लाय बाय 2 करायचं, बरोबर आहे ना? मला 2 मिनिट, माझ्याकडे काहीतरी हे झालं, 2 मिनिट द्या मला. हो. आता स्क्रीन हे होईल, मी परत एकदा प्रेझेंट करतो, 2 मिनिट द्या मला. आपण मगाशी बघितलंय ना, 45 90 मध्ये काय असतं सांगा? √2 ला मल्टिप्लिकेशन. √2 ने मल्टिप्लाय करायचं. जी साईड दिलेली असते ना, त्याला √2 ने काय करायचं? दोन मिनिट द्या मला. 2 मिनिट द्या मला. अरे कोणाचा माईक चालू आहे? मी जरा नेट चेंज करतो, एक प्रॉब्लेम झाला इथे, दुसरं नेट घेतो. घेतलं चालेल का? फ्री नाहीये. सर तुम्ही मराठीच्या पण घेणार का? मराठीचं नाही घेणार मी, फक्त मॅथ्स माझं चांगलं आहे, त्यामुळे मॅथ्सचं घेतो मी. ओके, सर तुम्ही सायन्स पण शिकू शकता. शिकू शकतो पण मला वेळ नाहीये. ओके, सर इंटेलिजंट पण घेणार. इंटेलिजन घेतो मी, इंटेलिजन आणि मॅथ्स घेतो मी. मेनली मी याच्यामध्ये काम करतो, रोबोटिक. नाही, गव्हर्नमेंटचे असतात, ते फॉर्म भरावे लागतात. हॅलो. हा बोला. हा, मी शौर्याचे पॅरेंट्स बोलतो. ओके, हा,
तुमचा हा क्लास म्हणजे शिष्यवृत्ती संदर्भात आहे. बरोबर. हा आणि तुम्ही फाउंडेशन वगैरे काय 8वी असं घेत आहात का? सर मी आमची तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये फक्त सब्जेक्ट गणित फक्त घेणार आहेत का तुम्ही? मॅथ कारण मॅथ्सच आपल्याला लागतं. ओके. हा आणि फीज वगैरे काय तुमची काय? फीज आहे ती जर 2 प्रकारचे प्रोग्राम असतात. ओके. हा एक जर तुम्हाला आयोक्यम बसायचं असेल तर आयोक्यम बसू शकता, जे गव्हर्नमेंट ऑफ भारतात गव्हर्नमेंटद्वारे 5 विद्यार्थी निवडले जातात आणि दुसरं हा असतं ते आपली जेईची एक्झाम असते. हा ओके. त्याची जी फी आहे ती वार्षिक फी आहे 10,000 फी आहे त्याची वार्षिक फी आहे. ओके. वार्षिक 10,000. हा आणि ओके. आपण आधी संपूया नंतर बोलूया. माझी हो, स्क्रीन हो. दिसते सगळ्यांना आता? स्क्रीन दिसते? हो सर दिसतीये. हा हे प्रॉब्लेम तुम्हाला समजला. तसंच हा पण प्रॉब्लेम तुम्ही इझिली करू शकता. काय करायचं सांगा. इथे असं एक काढलं समजा, मिड पॉईंट म्हणून दिलेले आहेत बघा. सर 2 ट्रायंगल 90 डिग्रीचे बनतात. 2 ट्रिंगल 90 डिग्रीचे बनत नाही इथे. इथे फक्त काय करायचं सांगा, हे बनवायचं आणि ही आपल्याला काय करायची, हे काढायची. मिड पॉईंट दिलेले आहे आपल्याला. ओके. आणि स्क्वेअर दिलेला आहे. स्क्वेअरमुळे काय होणार सांगा, हे 18 आहे, हे 18 आहे, ऑल हे साइड 18 आहे, 18 असणार. 18 आणि हा मिड पॉईंट दिलाय त्यामुळे हाईट किती मिळणार याची? 9 मिळणार. 9 मिळणार. सॉरी 9 मिळणार. सॉरी 9 मिळणार. 9 मिळणार. त्यामुळे याची पण किती हाईट मिळणार सांगा? 9 मिळणार. ओके. त्यामुळे एका ट्रायंगलची जर तुम्ही एरिया काढली ना तर हा इंटू 18 इंटू 9 म्हणजे किती आले आणि त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं कारण 2 ट्रायंगल आहेत. हे 2 गेले त्यामुळे आपल्याला काय मिळणार सांगा इथे 18 इंटू 9 सगळ्यांना येते 162. ही कशाची एरिया झाली? ट्रायंगलची एरिया झाली. आणि स्क्वेअरची एरिया किती येते सांगा? स्क्वेअरची एरिया किती येते? 18 इंटू 80 किती येतात? तुम्हाला येत आहे 324. 512. 512 काय किती येतात? 512 नाही येणार. 512 नाही येणार. 18 इंटू 18 किती येतात? 324. 512. अरे 512 नाही येणार. 20 चा स्क्वेअर 400 असतो मग 18चा स्क्वेअर 525 कसं येणार? त्यामुळे इथे काय होणार सांगा? इथे 2 इथे होता 6 आणि इथे 1 बघा इझी प्रॉब्लेम होता एकदम. काय होतं सांगा? इझी प्रॉब्लेम असतो. ओके. समजलं सर. समजलं. बघा आता इथे काय दिलंय बघा, हा पण तुम्ही प्रॉब्लेम इझिली करू शकता. इथे आपल्याला काय दिलंय बघा 45 दिलेला आहे अँगल. ओके. आणि आपल्याला इजी दिलेला आहे. इजी किती दिलंय सांगा? 10√2 दिलेला आहे. हा अँगल किती असणार सांगा? 45. 45. ही साईड आपल्याला दिलेली आहे बघा. कुठली? दुसरी पण साईज दिलेली आहे आपल्याला. कुठली? EF दिलेली आहे. EF किती असणार? 45. EF 10√2 असणार. बरोबर आहे? हो बरोबर आहे सर. त्याच्यावरून आपल्याला कुठलं काढायचं सांगा? FH किती असणार? FH काढू शकतो आपण. हो सर. माझ्याकडे काहीतरी नेटचा प्रॉब्लेम होता. माझ्याकडे नेट
कोण रटतोय? ओके, आता दिसेल बघा. दिसतंय? आपल्याला ना EH काढायला सांगितलं. EH काढायला सांगितलं. EH. ओके, इथे आपला 90 डिग्री होणार. सर आन्सर बरोबर? 10. आणि हा अँगल पण 45 असणार आहे का नाही? हो. मग 10 कसं येणार? 10 येणार. बरोबर आहे, बरोबर आहे. 10 येणार. त्याचा आन्सर काय होणार सांगा? 10 येणार. हे 10 येणार, हे 10 येणार. सगळ्यांना समजलंय? हो सर समजलं. हो सर इथे समजले. आपल्याला पेन पण वापरायची गरज नाही, डायरेक्टली सांगू शकतो. बरोबर? रूट टू कॅन्सल होतं आणि 10 उरतं. 10 होतं. इथे बघा आता काय दिलंय सांगा? ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम म्हणजे सगळ्यांना माहित आहे, समभुज, काय समलंब चौकोन. ओके, आणि त्याची पेरिमीटर विचारली. हे तर माझ्याकडे आहे, हे 8 आहे, हे पण माझ्याकडे आहे, हे माझ्याकडे आहे की नाही? नाही. पायथागोरसने काढता येते ना? काढू शकतो, हे आपण काढू शकतो. हो बरोबर आहे. सर. नंतर मी काय करू शकतो सांगा? इकडनं समजा परपेंडिक्युलर 14. टाकला इथे, तर पुन्हा पायथागोरस वापरू शकतो सर. हे आपण आपलं 8 झालं ना, हो सर. बरोबर ना? त्यामुळे हो, इथे पण सर. आपण काय करणार? हिची लेंथ आहे ना, तेवढीच लेंथ इथे असणार आहे. ही पण 8 होणार. बरोबर? त्यामुळे 18, 17, 8 आणि कुठलं टिपलेलं आहे शोधून काढा. कुठलं आहे सांगा, कोणाला माहित आहे? 14. 15 आहे. 15 आहे. 15. 15. त्यामुळे हे पण 15 आलं. आता पेरिमीटर काढू शकता, सगळे ऍड करायचे, झाले पेरिमीटर. 38. बरोबर? 38. हो. हा, इजी होतं. हा, हो सर. ओके. 17. फक्त आपल्याला काय माहित असायला पाहिजे सांगा? पायथागोरस थेरम, ट्रिपलेट. ट्रिपलेट. हा, इथे बघा काय विचारलं सांगा? राईट अँगल ट्रँगल दिलेला आहे आणि रेडियस ऑफ, मगाशी तुम्हाला मी प्रॉब्लेम सांगितलेला बघा तसा आहे. हो सर. दोन बाजू दिलेल्या आहे आपल्याला. राईट अँगल ट्रँगल आणि व्हॉट इज द रेडियस साइज फॉर्मिंग, म्हणजे इथे 8 दिलाय आणि इथे 15 दिला. आता आपण बघितलं हे किती येणार सांगा? 17. आणि 17. रेडियस काढायचं असेल तर मिड पॉईंट बघायचा. याचा मिड पॉईंट कितीला येणार? 8.5. 8.5. याला सुद्धा किती वेळ लागेल? 8.5. किती वेळ लागेल? 15 सेकंड. 15 सेकंड. आपल्याला फक्त माहित काय असायला पाहिजे? रेडियस ऑफ सर्कम सर्कल म्हणजे काय ते माहित असं पाहिजे. राईट अँगल ट्रँगल मध्ये सर्कम सर्कलचं रेडियस आहे ते हायपोटिनस वर येतं आणि ते हायपोटिनसचे हाफ असतं. एवढं लक्षात ठेवलं की 17 कस काय आली? हा, हायपोटेनियस 17 कस काय आली? ते मगाशी काढलं की का आपण 8चा स्क्वेअर प्लस 15चा स्क्वेअर इज इक्वल टू 17चा स्क्वेअर. पाठ करायचं ते. सर ट्रिपलेट आहे. ट्रिपलेट आहे ते. ट्रिपलेट पाठ केलं ना, तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणार आहे. सर पाठ केलं. त्याला काही ट्रिक्स आहे का? ट्रिपलेट पाठ करायला ट्रिक नाही. एकापासून दुसरं बनवू शकता. मी सांगितलं मगाशी 3, 4, 5 पासून तुम्ही बनवू पाठ शकता. करायची गरजच नाही. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतच समजून जातात आपल्याला. हा, बरोबर आहे. मला आपण तशाच problem solve झालं करायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतच. ओके. इथे बघा काय विचारलंय? हे रॉम्बस दिलेलं आहे बघा. साईड ऑफ अ लेंथ ऑफ द साईड ऑफ अ रॉम्बसची साईड दिलेली आहे 17 दिलेली आहे आणि एका साईडची एका डायगोनल दिलेली आहे. ओके, ही किती आहे सांगा? 16 आहे. ओके, रॉम्बस आपला कसा बनला? असा बनला समजा. म्हणजे काय? रॉम्बस म्हणजे समभुज. मगाशी सांगितलं की मी समभुज सगळ्या बाजू काय असतात? सेम असतात. सर मी थोडं लेट जॉईन झालो. ओके, आता आपल्याला काय सांगितलं सांगा? ही 17 आहे म्हणून सांगितली आणि डायगोनल 8 आहे म्हणून सांगितली. 16 आहे म्हणून सांगितली. मग ही 8 होणार, ही 8 होणार. त्यामुळे हे आन्सर किती येणार? एवढं किती येणार? हे इथे राईट अँगल होतं. किती होणार? आत्ता बघितलं किती होणार? 15 होणार. आणि काय होणार? हे पण 15 होणार.
त्यामुळे दुसरी डायगोनल काय होणार 30. 30. याच्यासाठी answer. सुद्धा 15 सेकंड खूप झाले हो का सर. नाही? हा हो. तुम्हाला पायथागोरस थेरम माहित असेल आणि रॉम्बस म्हणजे काय ते माहित असेल तर 15 सेकंड त्याच्यासाठी खूप झाले. पेन सुद्धा वापरायची गरज नाही. ओके, इथे हे तर डायरेक्टली सांगा बघूया. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 11 सेंटीमीटर. त्याची लेंथ किती असणार, साईडची लेंथ किती असणार हे मी घेतलंय तुमचं. सर 5.5 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. इथे आपण काय करणार, रूट 11 ला आपण काय करणार, डिवायडेड बाय √2 करणार. पण तसं आन्सर इथे कुठे आहे का? नाही. मग काय करणार आपण, डिवाइड करणार. दोन्हीला काय करायचं, √2 करणे डिवाइड करायचं, मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. ओके, रॅशनलाइज आपल्याला काय करायचं. मिळतं, नॅशनलाइज करायचं, म्हणजे याचं आन्सर 2 येतं. त्यामुळे आपण काय करणार, 11 डिवायडेड बाय 2. आन्सर नाहीये, मग आपण आन्सरही करायचं, तसं बनवायला प्रयत्न करायचा. त्यामुळे काय नसतं, 5.5 √2. नंबर सी. √2. याचं पटकन सांगा. स्क्वेअरची डायगोनल तुम्हाला दिलेली आहे, काय होणार, मग सारखंच करावं लागेल आपण. 12 ऑप्शन नंबर 4. डिवायडेड बाय ऑप्शन नंबर ऑप्शन 4. नंबर 4. ऑप्शन नंबर 4. परत काय करणार सांगा, मग सारखंच करणार, रॅशनलाइज करणार √2 ने. त्यामुळे 6 काय येणार, रूट. ओके, 6√2. हे डायगोनल दिलेलं आहे. एरिया सांगू शकाल पटकन, सांगायचं. 625. 625. ऑप्शन नंबर बाजू 1. काय येणार सांगा, बाजू काय येणार, 25 आहे. बाजू 25 आहे. ओके. सर हम्म. तुम्ही जे क्वेश्चन घेताय ते मराठी मीडियम मधून नाहीत का? मराठीमध्ये सांगतोय की मी, डायगोनल म्हणजे कर्ण. ओके, कर्णाची बाजू स्क्वेअर कर्णाचा दिलेला आहे ना ध्येय. ओके, पुढच्या वेळी मी बघेन मराठीमध्ये लिहायला वेळ लागतात. ओके ओके सर. हे बघा, डायगोनल्स ऑफ रॉम्बस दिलेले आहे, त्याची पेरिमीटर काढू शकाल का? मग सारखंच करायचं. पेरिमीटर काढण्यासाठी काय करावं लागेल, मला साईड माहीत व्हायला पाहिजे रॉम्बसची. ओके, मी काय करणार, दोघांचा हाफ हाफ करणार. हाफ हाफ केलं तर मला किती मिळतात, 24चा, आणि याचा हाफ केलं तर किती मिळतं, 12 and 16. 12 and 12 आणि 16. 16. मग हे किती असणार, हा राईट अँगल आहे, किती असणार, 20 असणार. त्यामुळे पेरिमीटर तुम्ही सांगा, 20 पेरिमीटर, 20 साईड असेल तर पेरिमीटर किती असणार, 80. हे सुद्धा 20 काढण्यासारखं होतं बघा. हो सर. ओके, हे सर्कम सर्कल, पटकन सांगा, सर्कम सर्कल काय असणार, ते रेडियस ऑफ सर्कम सर्कल. एक बाजू 5 आहे, दुसरी 12 आहे, तर रेडियस काय असणार, हायपोटेनस किती असणार, 13 असणार. मग सर्कम सर्कल किती असणार, 13. रेडियस किती असणार, 6.5. 6.5. ऑप्शन नंबर 1. 6.5. हे मी तुम्हाला थोडं सांगतो बघा. इक्विलेटर ट्रायंगल, हे इझिली कसं काढायचं ते बघा. हा आपला इक्विलेटर ट्रायंगल. इक्विलेटर ट्रायंगल म्हणजे समभुज चौकोन, समभुज त्रिकोण. त्याची आपल्याला काय करायची, हाईट काढायची आहे. त्याच्या ऑल साइड 60 असतात ना. 60 असतात. त्यामुळे ही आपली साईड किती आली सांगा, 60. आपण काय आला, 60 झालं. आता आपल्याला काय दिले बघा, हुज साईज इज 12 सेंटीमीटर. तर ही किती येणार सांगा, मला सांगा, ABCD. BC किती येणार सांगा, BC. हा 30 होणार आहे. हा सर. BC किती होणार, 90.
त्याच्या अपोजिट साइड साइन 1/2 into 90 सर. 6 येणार सर. त्यामुळे हे काय होणार सांगा? 6 येणार सर. 6√3 होणार. 6√3. 3 मगाशी आपण बघितलं की 30-60 अँगलचं. हा. हे पण तुम्ही सोडवा बघा, हे तुम्हाला जमेल, मगाच सारखंच आहे. हे पण तसंच असतं, हे सगळं इझी असतात बघा. काय काय सर केलं ह्याच्या ते मी मागचा सर याच्या मागचा एकदा दाखवा ना, आम्ही स्क्रीनशॉट घेतात. ओके. हे तुमच्या पेपर मधले घेतलेले आहेत, मी पेपर मध्ये आलेले आहेत ना, तेच क्वेश्चन ओके सर, घेतला याच्या पुढचा दाखवा. हा बघा, हा बघा, हा कसा इझी आहे बघा. EF दिलेला आहे आपल्याला, किती दिलाय? 24 दिलाय. EI दिलाय, EI कुठे दिलाय? 9. FG किती दिलाय? 7. त्यामुळे EG काय होणार सांगा? 24 होणार, 25 होणार. ओके. आणि काय दिलं? IH दिलाय, IH 40 दिलाय. ओके. त्याच्यावरून आपल्याला EH काढता येईल. EH किती होणार सांगा? 41. आपल्याला विचारलं GH विचारलं, त्यामुळे काय होणार सांगा? 16. इझी होता. जर टिप माहित असेल तर इझी आहे बघा, एकदम इझी आहे. आता पेरीमीटर काढा ना, ही आपली 16 मिळाली, पेरीमीटर ऍड केलं की पेरीमीटर मिळणार. ओके. हा सुद्धा मगासारखाच आहे, रॉम्बसचाच आहे बघा. हो सर, आम्ही करतात. हा स्क्वेअरचा आहे, एकदम इझी आहे, डायगोनल दिलेली आहे. ऑप्शन नंबर बी येते सर. बी येतं, 2 येतं, बरोबर. ऑप्शन नंबर हे 2. आपल्याला गरज नाही, रॉम्बसचाच आहे प्रॉब्लेम. हे पण इझी आहे, गरज नाही. ओके. मला एक काय सांगायचं होतं बघा. असा क्वेश्चन केव्हा तरी येतात, केव्हा येतात सांगा, असे क्वेश्चन येतात बघा. हा नको, आम्ही काढून टाकतो. क्वेश्चन काय तो सांगा, आपल्याला हा विचारलेला असतो बघा. हा काय सांगा, त्याला काय म्हणतात? क्यूबॉइड. आपल्याला हे विचारतात बघा, हे विचारतात. ओके. त्याची लेंथ, हाईट वगैरे दिलेलं असतं. तर हे डायरेक्टली कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगतो. काय करायचं सांगा, स्क्वेअर रूट काढायचं. कशाचा स्क्वेअर रूट काढायचा? याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा, आणि तिन्हींचा स्क्वेअर करा. त्याचं जे आन्सर असणार ना, ते त्याचं एजीचं काय असणार आहे, आन्सर असणार. क्लिअर? 2 येते, 62. जे काय असेल ते. जर तुम्हाला काय विचारलं सांगा, मॅच बॉक्स मध्ये एखादी मॅक्झिमम लेंथ असलेली आपल्याला काडी ठेवायची आहे, तर त्याची लेंथ काय असणार आहे असं विचारलं, तर मी काय करणार सांगा, अशा प्रकारे करणार. तुम्हाला जर क्यूब दिलेला असेल तर मी काय करणार, जातोय त्याच्यामध्ये. आता स्क्रीन दिसते माझी तुम्हाला? स्क्रीन दिसते का? नाही दिसत.
नाही. आता दिसते. यस दिसत ओके, म्हणजे जर क्यूब असेल ना, क्यूब असेल तर काय होणार सांगा, हा आपला क्यूबॉइड आहे. क्यूबॉइड असेल तर ही लेंथ कशी काढायची, ह्याचं 3 इंचचा स्क्वेअर करायचा, स्क्वेअर रूट काढायचा. आणि जर क्यूब असेल आणि त्याच्यामधली, ह्याला आपण स्पेस डायगोनल म्हणतो. त्याला काय म्हणतो सांगा, स्पेस डायगोनल. जर क्यूब असेल ना तर डायरेक्टली काय करायचे, तुम्हाला साईड दिलेली असणार, साईड समजा 5 दिली तर त्याची लेंथ काय असणार आहे, π√3 करायचं, डायरेक्टली लिहायचं. जर क्यूब असेल तर, आणि क्यूब नसेल तर काय करणार मी सांगा, 3 इंच स्क्वेअर करणार आणि त्याचं रूट काढणार 3 साइडचा स्क्वेअर करणार आणि रूट काढायचं, सम करून रूट काढायचं. क्लिअर? सर ते अंडर रूट 3 कुठून घेतलं? हा, नाही समजत हे. हे फॉर्म्युला वापरा, डायरेक्टली फॉर्म्युला वापरायचा. सर ते 5√3 कसं आलं? हा, ते 5√3 कसं आलं? हे मी क्यूब साठी सांगतोय, क्यूब साठी सांगतोय, आणि हे क्यूबॉइड साठी सांगतोय. ओके, क्यूबची साईड जर तुम्हाला 5 दिलेली असेल तर 5√3 करा. हे काढायला खूप वेळ लागणार. कशाला माहिती आहे काय करावं लागेल तुम्हाला, ही काढायची असेल ना तर पहिल्यांदा काय करावी लागेल, ही काढावी लागेल बाजू, कुठली, ही खालची काढावी लागेल. मग 7चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर म्हणून हे मिळणार. त्याच्यानंतर काय करावं लागेल सांगा, ही तुम्हाला मिळाली, ही धरायची आणि त्याच्यानंतर ही काढायची. लेंदी मेथड आहे. ओके, त्याच्यापेक्षा काय करायचं, लेंथ दिली, ब्रेथ दिली आणि हाईट दिली ना, सगळ्यांचं स्क्वेअर करायचा, सम करायचं आणि त्याचं स्क्वेअर रूट काढायचं, झालं. ओके, आणि इथे काय करायचं सांगा, जर क्यूब दिलेला असेल तर काय करायचं, पाय त्याच्या साइडने अंडर रूट 3 ला इंटू करायचं. मल्टिप्लाय, झालं. एवढं तुम्हाला करावं लागेल. ओके ओके ओके. चालेल. इथे मी थांबतो बघा. मजा आली? सगळं समजलं का आधी मला सांगा. हो सर, पण मी जरा लेट झाले. मी त्याचा व्हिडिओ पाठवेन. ओके, व्हिडिओ पाठवेन त्याचा. ओके, सर आणि ग्रुपवर मी दररोज एक क्वेश्चन पण पाठवत जाणे, शक्य होईल तसं मला. हो सर. पायथागोरसवर तुमचे काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. हो सर, पण आम्ही क्वेश्चन तुम्हाला सेंड कसे करणार? माझ्या पर्सनल वर करा. सिम्पल करू ओके, नका, सर. एकदम कठीण असेल तरच करा. हो सर. मी तुम्हाला उद्या टेस्ट अवेलेबल करून देतो. ओके ओके सर. ओके सर.